आई बाबा, हे काय बोलत आहात तुम्ही? ताईला जाऊन अजून 1 महिनासुद्धा झाला नाही आणि तुम्ही मला भाऊजींबरोबर लग्न करायला सांगत आहात? नाही आई बाबा, हे मी नाही करू शकत. मी त्यांना कधी या नजरेने बघितलंच नाही. त्यामुळे त्यांना नवरा म्हणून स्वीकारणं माझ्यासाठी शक्य नाही. प्राची कळवळून बोलली. प्राची बाळा, तुझ्या भावना आम्ही समजू शकतो, पण तूही आम्हाला समजून घे. रूपाच्या या निरागस बाळाकडे बघ, जे अजून 1 महिन्याचं सुद्धा झालं नाही. या वयात एका आईच्या छत्रछायेची, तिच्या प्रेमाची त्याला खूप गरज आहे आणि ते फक्त त्याला तूच देऊ शकते. आम्ही तुझ्यासमोर हात जोडतो. प्राची आमच्यासाठी नाही, पण रूपा आणि तिच्या या बाळासाठी तरी तू या लग्नाला होकार दे. तिचे आई बाबा हात जोडून तिच्यासमोर उभे होते. 3 आठवड्यांपूर्वीच बाळाला जन्म देताना प्राचीची मोठी बहीण रूपा हे जग सोडून निघून गेली होती आणि तिचं ते छोटंसं निरागस बाळ अनाथ झालं होतं. त्याचे वडील म्हणजेच अजय त्या बाळाला एकटा सांभाळायला लागला होता. पण त्यालाही ऑफिस होतं आणि जेवढी नीट एवढ्या छोट्या बाळाला एक स्त्री सांभाळू शकते, तेवढा कदाचितच कोणी पुरुष सांभाळेल. मुलगी गेल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा रूपाचे आई वडील नातू आणि अजयची भेट घ्यायला गेले, त्याची आणि नातवाची अवस्था रूपाच्या आई वडिलांना बघवली नाही आणि त्यांनी त्याच्यासमोर त्यांची छोटी मुलगी रूपासोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आधी तर अजयने सुद्धा या लग्नासाठी नकारच दिला, कारण त्याचं रूपावर खूप प्रेम होतं. पण नंतर तिच्या आईवडिलांनी त्याला समजावलं. त्याला आईवडील नव्हते आणि तो एकटा त्या बाळाची पाहिजे तशी काळजी घेऊ शकत नव्हता. त्यामुळे त्या बाळाला एका आईची गरज होती. त्यामुळे शेवटी आपल्या या निरागस बाळासाठी आपण एवढं तर करू शकतो. हा विचार करून अजयने सुद्धा या लग्नासाठी होकार भरला, कारण जेवढा जीव रूपाची बहीण या बाळाला लावू शकते, तेवढी काळजी ती त्याची घेऊ शकते, तेवढी इतर कोणतीही व्यक्ती नाही घेऊ शकत. हे त्यालासुद्धा माहीत होतं. रूपाच्या वडिलांनी दुसऱ्या लग्नासाठी अजयला तर तयार केलं होतं, पण प्राची ती तयार होईल की नाही हा त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न होता आणि त्यासाठीच ते आता प्राचीसमोर उभे होते. आणि त्यांना ज्याची भीती होती, म्हणजेच प्राचीचा नकार, तेच ती देत होती. प्राची बाळा, आम्ही तुला 2 दिवसांचा वेळ देतो. तू नीट विचार कर, पण कुठलाही निर्णय घेण्याआधी 1 वेळ रूपाच्या बाळाचा नक्कीच विचार कर. एवढं बोलून तिचे आई बाबा बाहेर निघून गेले आणि इथे प्राचीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. थोडा वेळ तिने विचार केला आणि गावातील नदीकाठी गेली, जिथे नेहमीप्रमाणे राहुल तिची वाट बघत होता. प्राची, किती उशीर केला आज? मी कधीची तुझी वाट बघत होतो, तो लटक्या रागात बोलला. पण प्राची मात्र काहीही न बोलता त्याच्याजवळ पाण्यात पाय टाकून बसली. काय झालं? आज अशी गप्प का आहेस? ताईच्या जाण्याचं दुःख मलाही आहे, पण विधिलिखित असते ते तर होणारच ना. आपण त्याला नाही थांबवू शकत, तो तिचं सांत्वन करत म्हणाला. तसे प्राचीचे डोळे पाणावले. राहुल, तुला तर माहीत आहे, बाबा या गावचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यामुळे ताई आणि मला त्यांनी हवं तेवढं शिक्षण दिलं आणि त्यामुळेच ताईचं लग्नही एका शहरात राहणाऱ्या बिझनेसमॅनसोबत करून दिलं. ताईलाही आधीपासून खेडेगावात राहण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे या लग्नामुळे तीही खुश होती, कारण तिच्या स्वप्नातील लाईफ तिला मिळाली होती आणि भाऊजीसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करत होते. पण माझं मात्र तिच्या उलट होतं. मला खेडेगावात राहणंच आवडतं आणि त्यामुळेच मी तुझ्यासारख्या
साध्या मुलाच्या प्रेमात पडले आणि तुझ्यासोबतच लग्न करण्याचा निर्णय मी घेतला होता. त्यासाठी आईबाबा कधीही तयार झाले नसते, मला माहीत होतं. पण जेव्हा मी हे सर्व ताईला सांगितलं, तिने माझ्या खुशीसाठी आईबाबांना तयार करण्याचं प्रॉमिस केलं. पण ते पूर्ण करण्याआधीच ती या जगातून निघून गेली. आता मी दुविधा अवस्थेत फसली आहे राहुल. एकीकडे तू माझं प्रेम आहेस, तर दुसरीकडे ताईचं निरागस बाळ, ज्याला आईची गरज आहे, आणि एकटे पडलेले भाऊजी. बोलता बोलता प्राचीच्या डोळ्यातील अश्रू गालावरून ओघळले. पण इथे तिचं बोलणं ऐकून राहुल चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला. म्हणजे? त्याने अविश्वासाने विचारले. राहुल, आईबाबांची इच्छा आहे की मी भाऊजींसोबत लग्न करावं. प्राचीचा आवाज आता कातर झाला होता आणि ते तिचं बोलणं ऐकून राहुलच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? आणि तू काय सांगितलं त्यांना? त्यानेही आता खालवलेल्या आवाजात विचारले. तसा प्राचीने एक उसासा सोडला. त्यांनी मला 2 दिवसांचा वेळ मागितला आहे, ती शांतपणे बोलली. काय निर्णय घेतला मग तू? आता त्याने तिच्याकडे न बघताच विचारले. अजय, ताईच्या बाळाला माझी गरज आहे. ती आता भावूक झाली होती आणि हे ऐकून राहुलच्या डोळ्यात पाणी जमा झाले. खूप स्वप्न बघितली होती तुझ्यासोबत भविष्याची, पण तुझ्या निर्णयात मी तुझ्यासोबत आहे. तुला कधी विसरू शकेल की नाही हे तर नाही सांगू शकत, पण तू लग्नानंतर त्यांच्यासोबत कायम खुश राहावं हीच अपेक्षा आहे, राहुल बोलला. तसा प्राचीने हुंदका फोडला आणि त्याच्या छातीला डोकं टेकवलं. एवढ्या लवकर तो तिला समजून घेईल तिने विचारही केला नव्हता. खरंच नशीबवाल्यांना मिळतो असा व्यक्ती. राहुल, तुला तर मी सुद्धा लवकर विसरू शकणार नाही, पण तुझ्या आयुष्यात पुढे जा हेच मला हवं आहे. पुन्हा आपण कधी भेटू नाही माहीत नाही, पण जेव्हाही भेटू तू मला तुझ्या लाईफ पार्टनरसोबत दिसायला हवा. निघते मी आता. घरी जाऊन आईबाबांना माझा निर्णय सांगायचा आहे. एवढं बोलून प्राची उठून उभी राहिली. दोघांनाही आता एकमेकांपासून दूर जाण्याची अजिबातच इच्छा नव्हती, पण कदाचित एकमेकांचं प्रेम त्यांच्या नशिबात नव्हतंच, एवढीच त्यांची साथ होती. थोडं पुढे जाऊन प्राचीने एक वेळ मागे वळून पाहिलं आणि भरलेल्या डोळ्यांनीच जड पावलांसोबत घरी जायला निघाली. प्राची नव्या नवरीच्या वेशात फुलांनी सजवलेल्या बेडवर बसलेली होती. पाळण्यात रूपाचं छोटं बाळ, जे आजपासून तिचं झालं होतं, निवांत झोपलेलं होतं. प्राची त्याला बघत शांत बसलेली होती, पण मनात मात्र विचारांनी थैमान घातलेलं होतं. मन शांत होत नव्हतं. कसं होणार? ज्या व्यक्तीसोबत आपण स्वप्नातही लग्नाचा विचार केला नव्हता, त्या व्यक्तीची बायको बनून आज ती या घरात आली होती, ते फक्त त्या छोट्या जीवासाठी. पण अजयसुद्धा आता तिचा नवरा होता, त्यामुळे बायकोचं प्रत्येक कर्तव्य तिला पार पाडायचं होतं. हा निर्णय घेऊनही या नात्याला पुढे नेण्यासाठी तिचं मन तयार होत नव्हतं, कारण राहुलला अजून ती पूर्णपणे कदाचित विसरली नव्हती आणि या घाईत झालेल्या लग्नाला अजून वेळ देण्याची गरज होती. प्राची पाळण्यात झोपलेल्या बाळाकडे बघतच होती की अजय रूममध्ये आला आणि तिने अंग चोरून पाय पोटाशी घेतले. त्याने त्याची पावलं मात्र तिच्याकडे वळवली, तशी ती प्राचीच्या हृदयाची धडधड वाढू लागली. त्याने जर आजच आपल्याकडून बायको होण्याचा हक्क मागितला तर काय करायचं आपण? विचारानेच तिला धडकी भरली आणि तिने घट्ट डोळे मिटले. तेवढ्यात प्राची, अजयचा शांत आवाज तिच्या कानावर पडला.
जो तिच्याजवळ येऊन बसला होता. घाबरूनच तिने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं. घाबरू नको, मी तुला काहीही करणार नाही. तू हे लग्न कुठल्या उद्देशाने केलं, सहकुशीने केलं की नाही मला नाही माहीत, पण मी मात्र फक्त माझ्या तनूसाठी हे लग्न केलं आहे. रूपा गेल्यानंतर तिला एका आईची, तिच्या प्रेमाची गरज आहे आणि ते तिला फक्त तू देऊ शकते. आजपासून तनूच्या वडिलांकडून तिची आई म्हणून तू जेही अपेक्षा ठेवशील मी पूर्ण करेल. एक नवरा म्हणून मी तुझी कुठलीही अपेक्षा पूर्ण नाही करू शकत. तू आणि तनू इथे निवांत झोपा, मी दुसऱ्या रूममध्ये जातो. एवढं बोलून तो निघून गेला आणि प्राची चकित होऊन दरवाजाकडे बघतच राहिली. तो तर अगदी तिच्या मनासारखाच वागला होता. तिनेही हे लग्न तनूसाठी केलं होतं, त्यामुळे हे नातं पुढे नेण्याचा तिचा काहीही विचार नव्हता. मग जेव्हा अजयनेही आपल्याला बायको म्हणून स्वीकारलं नाही हे तिला कळलं, ती दुःखी का झाली या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. अजून तिच्या लग्नाला एक दिवसही झाला नव्हता, तरीही लग्नाचे 7 फेरे घेताना, वचन देताना मनोमन तिने त्याला नवरा बनून स्वीकारलं होतं. त्यामुळेच ती त्याच्या बोलण्याने दुखावली होती. तिने एक उसासा सोडला, कपडे चेंज केले आणि बेडवरील फुलं खाली टाकले आणि तनूला जवळ घेऊन झोपी गेली. इकडे अजय दुसऱ्या रूममध्ये बेडवर आडवा झालेला होता. आज त्याला रूपाची खूप आठवण येत होती. किती प्रेम होतं त्या दोघांचं एकमेकांवर. ती आपल्या कुशीत छोटंसं बाळ टाकून कधी आपल्याला सोडून जाईल त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. पण आता हेच सत्य होतं. रूपा त्याला कायमची सोडून गेलेली होती आणि प्राची त्याची बायको बनून या घरात आलेली होती. तिला बायकोचा दर्जा देणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं, पण तनूच्या आईचा दर्जा मात्र तिला द्यावाच लागणार होता. विचारातच अजय झोपी गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो उठून तयार होण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेला, तनू पाण्यात शांत झोपलेली होती आणि प्राची रूममध्ये नव्हती. त्याने अलगद तनूच्या डोक्यावर ओठ टेकवले आणि फ्रेश होण्यासाठी गेला. थोड्याच वेळात जेव्हा तो तयार होऊन बाहेर आला, किचनमधून येणारा नाश्त्याचा सुगंध सर्व घरात दरवळत होता. त्याने किचनकडे पाहिलं आणि तेवढ्यात साडी घातलेली प्राची हातात नाश्त्याचा ट्रे घेऊन येताना त्याच्या नजरेस पडली. तसा तो तिला बघतच राहिला. तिने टेबलवर ट्रे ठेवला आणि त्याला बसण्याचा इशारा केला. प्राची, तुला हे सर्व करण्याची काहीही गरज नाही. मी ऑफिसमध्ये केला असता नाश्ता. तो तिच्याकडे न बघताच म्हणाला. तसा प्राचीचा चेहरा थोडा उतरला, तरीही तिने जबरदस्तीचं हास्य चेहऱ्यावर आणलं. मला सवय आहे सकाळी लवकर उठण्याची आणि ताई सांगत होती मला तुम्हाला बाहेरचं खायला आवडत नाही म्हणून. तुम्ही नाश्ता करा, मी तुमचा टिफिन घेऊन येते. एवढं बोलून ती पुन्हा किचनमध्ये निघून गेली आणि थोड्याच वेळात त्याचा टिफिन घेऊन अजय ऑफिसमध्ये निघून गेला. इथे प्राची मात्र तिथेच उभी राहून विचारात हरवली. किती प्रेमाने तिने त्याच्यासाठी नाश्ता बनवला होता, त्यामुळे तो आपलं थोडं तरी कौतुक करावं अशी तिची अपेक्षा होती. पण तो मात्र काहीही न बोलता तसाच निघून गेला. याचं तिला थोडं का होईना वाईट वाटलं होतं. विचार तर तिने कधीही केला नव्हता एवढ्या लवकर या नात्याला स्वीकारण्याचा. पण माहीत नाही काय जादू होती या पवित्र बंधनात, की अजयसोबत लग्न झाल्यापासून राहुल तिच्या मनातून आता कायमसाठी निघून गेला होता आणि आता अजयसाठी तिच्या मनात भावना उत्पन्न व्हायला लागल्या होत्या आणि त्याचं मन जिंकण्याचा
तिचा प्रयत्न पहिल्या दिवसापासूनच सुरू झाला होता. असाच अजय आणि प्राचीच्या लग्नाला 1 वर्ष होत आलं. पण पहिल्या दिवशीप्रमाणे त्यांचं नातं आजही तसंच होतं. हां, या काळात प्राचीच्या मनात अजयसाठी भावना नक्कीच निर्माण झाल्या होत्या आणि आता तिला त्याच्याकडून बायको होण्याचा हक्क हवा होता. त्यासाठी ती गेले 1 वर्ष झाले प्रयत्न करत होती. पण अजयचं वागणं मात्र तिच्यासाठी थोडंही बदललं नव्हतं. तो नेहमी त्याच्या कामातच व्यस्त असायचा. प्राचीसोबत तनूसाठी सुद्धा त्याच्याकडे जास्त वेळ नसायचा. प्राची मात्र कितीतरी वेळ त्याची वाट बघत बसायची. त्याच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करायची. पण त्याला मात्र त्याची जाणीव नव्हती, कारण तो त्याच्या रूपाला अजूनही विसरला नव्हता. त्यामुळे त्याने त्याचं सर्व लक्ष फक्त कामात घातलं होतं. आज लग्नाच्या तब्बल 11 महिन्यानंतर प्राची तनूसोबत गावी आली होती. तनू आता 1 वर्षाची झाली होती, त्यामुळे बरेच गुण करायला लागले होते. अजयने त्यांना माहेरी सोडलं आणि परत निघून गेला, कारण प्राची आणि तनू बऱ्याच दिवसानंतर आल्यामुळे 4-5 दिवस इथेच राहणार होत्या. प्राची बाळा, तनू किती अंगावर झाली आहे तुझ्या. 1 मिनिटही तुला सोडून राहत नाही. त्यावरूनच कळते की तू तिला किती जीव लावते. यामुळे तुमच्या दोघींचं नातं तर खूपच छान असल्याचं कळते. पण जावई बापू आणि तुझं नातं तर ठीक आहे ना प्राची, तिच्या आईने विचारले. तसा प्राचीने एक उसासा सोडला. हो आई, अजय, तनू आणि मला खूप जीव लावतात. खूप जपतात ते आम्हाला. हवं असेल ते वेळेच्या आधी आणून देतात. ती उसनं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली. हे तर खूपच छान. आणि बायकोचा दर्जा? तो तर दिला ना त्यांनी तुला. प्राची बाळा, काहीच दिवसात 1 वर्ष होईल तुमच्या लग्नाला, पण अजूनही गोड बातमी आमच्या कानावर नाही आली. तनूला खेळायला आता एका भावाची गरज आहे, तिची आई बोलली. तसं क्षणात प्राचीच्या चेहऱ्यावरील हसू मावळलं. आई, तनू आहे ना आमच्यासाठी. ते असताना आम्ही दुसऱ्या बाळाचा विचारही करू शकत नाही. अजयसोबत लग्न झाल्यापासून मी तिला स्वतःची मुलगीच म्हणून सांभाळलं आहे आणि आता जीवनभर मला ती एकटीच बस आहे. कारण दुसरं बाळ झाल्यामुळे तिच्या प्रेमात वाटा पडेल आणि ते मला कधीही नको आहे. प्राचीने खूपच सहजपणे पत्नीचा दर्जा देण्याचा विषय टाळला होता. तिची आईसुद्धा यावर काहीही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी प्राची तनूला घेऊन अंगणात बसलेली होती. तोच तिची नजर गल्लीतून जाणाऱ्या राहुलवर पडली आणि तिथेच खेळली. राहुलच्या नजरेसही प्राची पडली आणि त्याची पावलं तिथेच थांबली. दोघांच्याही एकमेकांना बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. प्राची, कधी आलीस? राहुलने खालावलेल्या आवाजात विचारले. काल. कसा आहेस तू? तिनेही भाऊक होऊन विचारले. ठीकच म्हणावं लागेल. बाबांनी त्यांच्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न ठरवलं आहे माझं. 15 दिवसांनी लग्न आहे तिच्यासोबत, तो शांतपणे म्हणाला. तशी प्राची थोडी चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली आणि नंतर तिने लगेच चेहऱ्यावर मंद स्मित आणलं. ही तर फारच चांगली गोष्ट आहे. नवीन आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा, ती आता जास्तच हसून बोलली. तसा राहुलही हलका असला आणि निघून गेला. प्राची मात्र इथे विचारात पडली. गेले 11 महिने झाले. ती अजयचं मन जिंकण्याचा अतोनात प्रयत्न करत होती, पण तरीही त्याला मात्र जशी तिची तळमळ कळतच नव्हती. नवऱ्याच्या प्रेमासाठी आता ती आतुर झाली होती. त्यामुळे आपण अजयसोबत लग्न करून चूक तर नाही केली, हा विचारही तिच्या मनात येऊन गेला. असेच 5 दिवस निघून गेले आणि प्राची पुन्हा घरी परतली.
पुन्हा त्यांचं डेली रुटीन सुरू झालं होतं. असाच 1 महिना निघून गेला आणि आज अजय आणि प्राचीच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे ती खूपच खुश होती. सकाळीच उठून तिने छान अशी साडी घातली आणि त्याच्या आवडीचा नाश्ता तयार केला. 9 वाजता अजयही तयार होऊन आला आणि प्राचीला बघून थोडा चकित झाला, कारण ती आज खूपच छान तयार झालेली होती. पण तिला असं बघूनही अजय काहीच बोलला नाही आणि नाश्ता करून सरळ ऑफिसमध्ये निघून गेला. तसा इथे प्राचीचा चेहराच पडला. आज लग्नाचा वाढदिवस, एवढा मोठा दिवस, आणि तो सुद्धा यांना लक्षात नाही की लक्षात असूनही हे जाणून मला इग्नोर करत आहेत. मान्य आहे, यांनी तनूसाठी माझ्यासोबत लग्न केलं होतं, पण कितीही झालं तरी आम्ही दोघे आता नवरा बायको आहोत. जीवनभर सोबत राहायचं आहे आम्हाला. मग असं परक्यासारखं राहून कसं चालेल? माझ्याही यांच्याकडून काही अपेक्षा आहेत, त्यांची यांना काहीच पर्वा नाही का? आज प्राची खूप दुखावली होती. त्यामुळे ती रूममध्ये गेली आणि डोळे मिटले. तेवढ्यात तिच्या नजरेसमोर रूपाची छवी आली आणि तिने पटकन डोळे उघडले. रूपाताई माझ्यापेक्षा अगदी विरुद्ध राहायची. मी किती साधी राहते आणि रूपाताई किती मॉडर्न राहायची. म्हणून तर अजय माझ्यापासून दूर राहत नसतील. त्यांना कदाचित माझं राहणीमान आवडत नसेल. विचारातच ती उठून बसली, तयार झाली. तोपर्यंत तनूही उठली आणि तिला घेऊन सरळ पार्लरमध्ये पोहोचली. तिने तिथे हेअरकट केला आणि आणखीही काही थेरपीज घेतल्या आणि छान असा 1 पीस खरेदी करून घरी परतले. रात्रीचे साधारण 10 वाजले होते. तनू नेमकी झोपी गेली होती. प्राचीने छान अशी कॅन्डल लाईट डिनरची व्यवस्था करून ठेवली होती आणि तयार होऊन ती अजयची वाट बघत होती. तेवढ्यात दरवाजा वाजला आणि प्राचीच्या हृदयाची धडधड वाढली. तिने स्वतःच्या उफाळून येणाऱ्या भावनांना आवरलं आणि दरवाजा उघडला. अपेक्षेप्रमाणे समोर अजय उभा होता. तो मात्र मोकळे केस सोडलेल्या आणि 1 पीसमध्ये तयार झालेल्या प्राचीला बघून खूपच चकित झाला होता. अजय आत आला तर समोर कॅन्डल लाईट डिनरची व्यवस्था बघून आणखी चकित झाला. प्राची, आज काही विशेष आहे का? त्याने तिच्याकडे न बघताच विचारले. हो, आज आपली ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळेच मी हे सर्व केलं आहे. तुम्ही पटकन फ्रेश होऊन या, तोपर्यंत मी डिनर सर्व करते. ती थोडी लाजूनच बोलली. तसा अजय काहीही न बोलता सरळ त्याच्या रूममध्ये निघून गेला. तो पायऱ्या चढून वर गेला आणि त्याने एक वेळ वळून खाली पाहिलं तर प्राची खुश होऊन त्याच्यासाठी डिनर सर्व करत होती. तो रूममध्ये आला आणि विचारात हरवला. गेले 11 महिने झाले मी बघत आहे. प्राची आमच्या नात्याला पुढे नेण्याचा तिच्याकडून होईल तेवढा प्रयत्न करत आहे, पण मी आहे की अजूनही रूपाच्या आठवणी माझ्या मनातून जाण्याचं नावच घेत नाही. आणखी किती दिवस मी तिला इग्नोर करणार? माझ्यासाठी आज तिने स्वतःला सुद्धा बदललं. अजून तिच्या सहनशक्तीची किती परीक्षा घेणार मी? ती तिची बायको होण्याची प्रत्येक जबाबदारी पार पाडत आहे, पण मी आजपर्यंत नवरा होण्याचं एक कर्तव्यसुद्धा पार पाडलं नाही. तिच्या किती अपेक्षा असतील माझ्याकडून, पण मी अजून तिची एक अपेक्षाही पूर्ण केली नाही. आणि आज तर हद्दच झाली. आमच्या लग्नाचा वाढदिवसही विसरलो. तरीही बिचारी प्राची माझ्यावर थोडीसुद्धा रागवली नाही. उलट मला जिंकण्याचा अजून प्रयत्न करत आहे. विचारातच अजय फ्रेश झाला आणि खाली आला. तोपर्यंत प्राचीने त्या दोघांसाठी जेवण वाढलं होतं. पण अजय मात्र चेअरवर न बसता तिच्याजवळ जाऊन उभा राहिला
प्राची, मला माफ कर. आज एवढा मोठा दिवस असूनसुद्धा मी विसरलो. तरीही तू माझ्यावर न रागवता ही सर्व तयारी करून ठेवली. आजपर्यंत रूमच्या आठवणी जगून मी कळत असूनसुद्धा कधीही तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. कायम तुला इग्नोर केलं. तरीही तू गप्प बसून सर्व काही सहन करत राहिली. कुठलीही कंप्लेंट तू माझ्याकडे केली नाही आणि कदाचित यामुळेच मी तुला इग्नोर करत होतो. तू माझ्यासोबत भांडून तुझा बायको होण्याचा हक्क माझ्याकडून घ्यायचा होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं प्रेम मिळवण्यासाठी तुला स्वतःला बदलण्याची काहीही गरज नाही. तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस. आणि हो, आजपासून मी कुठेही चुकलो, माझं नवऱ्याचं कर्तव्य पार पाडण्यात कमी पडलो तर ओरडून भांडून मला आठवून दे. हा हक्क आहे तुझा. हॅपी ॲनिव्हर्सरी बायको. एवढं बोलून अजयने तिला घट्ट मिठी मारली तसा प्राचीला भरून आलं आणि ती सुद्धा त्याला भिलगली. दोघांनी सोबतच हशीखुशी डिनर केलं आणि रूममध्ये आले. जिथे तनूला झोपलेलं बघून अजयने तिला मिठीत घेतलं आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. आणि त्याच्या प्रेमाने प्राचीला आज सर्व सुख मिळाले. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.